महिलेने हौस म्हणून केली डीएनए टेस्ट, पण समोर आलं वडिलांचं धक्कादायक सत्य. कपाळाला हात मारला, विश्वास बसेना. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार आला. एक प्रश्न डोक्यात घोळत राहिला, हे शक्य तरी कसं आहे? ही गोष्ट आहे का अशा महिलेची, जिला आयुष्यभर एकच सत्य सांगितलं गेलं आणि एका रिपोर्टने ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. सगळं अगदी साध्या पद्धतीने सुरू झालं होतं. कोणताही संशय नाही, कोणतीही भीती नाही, फक्त उत्सुकता. पतीने आधी स्वतःची डीएनए टेस्ट चाचणी केली होती. वंशावळ, मूळ गाव, पूर्वज हे सगळं जाणून घ्यायचं होतं म्हणून. रिपोर्ट आला, तो हसला आणि सहज बोलून गेला. "तू पण कर ना, मजा येईल." ती हसली. तिलाही वाटलं, आपल्याला काय गुपित असणार आहे? आपलं आयुष्य तर अगदी उघड पुस्तकासारखं आहे. ती चाचणी करते, कुठलाही मोठा विचार नाही, फक्त एक छंद. पण रिपोर्ट येईपर्यंत तिला माहीत नव्हतं की हा कागद आयुष्यभराचं सत्य बदलणार आहे. महिलेचं बालपण आजी-आजोबांकडे गेलं होतं. आई फार लहान वयात गरोदर राहिली होती. ड्रग्ज, तुरुंग, अस्थिर आयुष्य. आई कायम येत जात राहिली, पण कधीच थांबली नाही. आणि तिची 2 मोठी भावंडं. तीनही वेगवेगळ्या कथा एकाच घरात. तिला लहानपणापासून सांगितलं जायचं, तुझे वडील वेगळे आहेत, ते कुठे आहेत, कसे आहेत, का भेटायला येत नाही? या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळाली नाहीत. ती पाहत होती. तिचे 2 मोठे भाऊ-बहिणी त्यांच्या वडिलांसोबत वेळ घालवतात, हसत-फिरत जगतात आणि ती ती कायम थोडी बाजूला. वागणूक वेगळी, नजर वेगळी, आपुलकी कमी. तिला नेहमी वाटायचं, आपण या घरातले नाही आहोत. तिला सांगण्यात आलं होतं की तिचे वडील मोठे व्यक्ती आहेत. ते फक्त खर्च उचलतात, नातं नाही, भेट नाही. वडील मुलीचं नातच नाही. ती मोठी होत गेली, प्रश्न वाढत गेले, पण उत्तर कोणाकडेच नव्हतं. एक दिवशी तिने त्या माणसाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ज्याला तिचे वडील सांगितलं जात होतं. फोन उचलला नाही, मेसेजला उत्तर नाही. हळूहळू तिने प्रयत्न करणे सोडून दिले. आयुष्य पुढं सरकलं, लग्न झालं, नवं आयुष्य सुरू झालं आणि मग तो डीएनए रिपोर्ट. ती सहज उघडते, पहिली ओळ वाचते, दुसरी ओळ वाचते आणि तिथेच हात थरथरायला लागतात. ती पुन्हा ओळ वाचते, डोळे चोळते, पतीला बोलावते, हे चुकीचं आहे ना? कदाचित मॅच चुकली असेल, पण रिपोर्ट स्पष्ट होता, खूपच स्पष्ट. तिच्या डीएनएमध्ये जे नाव होतं ते तिने आयुष्यभर वेगळ्या कारणासाठी ऐकलं होतं. तो तिला धक्का बसतो, कारण सत्य असं होतं की ज्या माणसाने आयुष्यभर सांगितले की मी तुझा वडील नाही, ज्याने तिला सावत्र मुलीसारखं वागवलं, ज्याच्या घरात ती असूनही वेगळी वाटत होती, तोच माणूस तिचा खरा जैविक वडील निघाला. आणि फक्त तिचाच नाही, तर तिच्या 2 मोठ्या भावंडांचाही. ती ज्या सत्यावर आयुष्यभर जगत होती ते खोटं होतं आणि जे सत्य लपवण्यात आलं होतं ते एका साध्या डीएनए चाचणीतून समोर आलं. आज तिच्यासमोर एक प्रश्न आहे, तो माणूस मला आयुष्यभर का नाकारत राहिला? उत्तर अजूनही आईकडूनही नाही, कुटुंबाकडूनही नाही, फक्त एक रिपोर्ट आहे. आणि तिच्या आयुष्यभराचा प्रश्न सुटला. आयुष्यभराचं कोसळलेलं सत्य तिच्या समोर येऊन ठेपलं.